नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेले आहे जे आयटीआयची मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची. आता खूप सारे विद्यार्थी आपल्या आयटीआय करून गेलेले आहेत. मग आयटीआय करून गेल्याच्या नंतर त्यांना आपली प्रोफाईल कशी पाहायची, ऑनलाईन जो काय डाटा असतो आयटीआयचा तो कशा पाहायचा हे त्यांना माहीतच नाही. मग आज आपल्याला काय करायचं, संपूर्ण डाटा पाहायचा आहे की आपला डाटा कशा पद्धतीने त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे, कशा पद्धतीने आपल्याला मार्कशीट त्या ठिकाणी डाउनलोड करता येतात. कारण की जे कॉलेजमधून जे मार्कशीट दिलेले असतात ते तुमच्याकडे असतात, ऑनलाईन स्वरूपामध्ये जे मार्कशीट अवेलेबल होतात ते तुमच्याकडे तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येत नाही. मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की जो काही आपला डाटा आहे तो डाटा कशा पद्धतीने पाहायचा आणि आपली मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची. चला तर मग जास्त वेळ न लावता आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितणार. याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळत राहील आणि तुमची डिटेल्स वापरून तुम्ही इंटरनेटवरून आपली जेवढे काही मार्कशीट आहे ते मार्कशीट डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यावं लागेल. गुगलवर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जो काही ब्राउझर आहे त्या ब्राउझरवर तुम्ही गुगलवर यायचं आहे. त्याच्यानंतर या गुगलमध्ये आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे NCVTMISPORTAL पोर्टल हे आपल्याला टाकून या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला NCVTMIS पोर्टलची अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल. त्याच्यानंतर सर्वात प्रथम जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही पहिल्या वेबसाईटला क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर काही या वेबसाईटचा इंटरफेस तुमच्या समोर अशा प्रकारचा दिसेल. यामध्ये वेगवेगळे सेक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग या सेक्शनमध्ये जाऊन या ठिकाणी त्याच्यानंतर ट्रेनिंग प्रोफाईल या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर ट्रेनिंग प्रोफाईलमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला याच्यासमोर तुमच्यासमोर जे इंटरफेस दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी फिल करायची आहे. जसे की या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फादर्स किंवा गार्डियन नेम, याच्यामध्ये वडिलांचं नाव किंवा तुमचं मार्कशीटवर जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं असेल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी कॅप्चा दिसत आहे तर तोच कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. चला तर मग लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. आता फक्त याच्यामध्ये लक्षात एवढंच ठेवायचं आहे, जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबरवर टाकत असताना फक्त तुम्हाला सुरुवातीला कॅपिटल R टाकायचं आहे. त्याच्यानंतर जो नंबर आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मित्रांनो, जसंही आपण डिटेल्स टाकून यामध्ये लॉग इन करता, लॉग इन केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुमचा प्रोफाईल दिसेल. प्रोफाईलच्या नंतर तुमचं या ठिकाणी तुमचं नाव शो करेल. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही कोणत्या वर्षी या ठिकाणी आयटीआयला ॲडमिशन घेतलेले आहे आणि ॲडमिशनची डेट काय होती या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर जो काही तुमचा ट्रेनिंग नेम आहे, तुमचा ट्रेनिंग नेम या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर कॅटेगरी आणि तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आणि तुम्ही कितवी एज्युकेशनवर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही घेतलेले ॲडमिशन घेतलेली तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची फोटो या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर जसंही तुम्ही खाली घेता, खाली स्क्रोल करता, स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या आयटीआयची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच काय, तुम्ही कोणत्या आयटीआयमध्ये घेतलेले, कोणत्या ट्रेडला घेतलेले, कोणत्या शिफ्टमध्ये तुमचं ॲडमिशन झालेले, तुम्ही रेग्युलर मोडने केलेले किंवा कोणत्या युनिटमध्ये तुमचं या ठिकाणी ॲडमिशन झालेले, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट डिटेल या ठिकाणी दिसणार आहे. तर या हॉल तिकीट डिटेल्स या ठिकाणी जर बघितलं आपण, तुम्हाला 1 इयर आणि 2 इयर अशा प्रकारचे डिटेल्स या ठिकाणी दिसेल. याच्यामध्ये तुमची अटेंडन्स दिसेल. अटेंडन्समध्ये H1 आणि H2 असेल. H1 आणि H2 दुसरं का तिसरं काही नसून एका वर्षामधले 6 महिन्याची अटेंडन्स तुमची या ठिकाणी राहणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर तुमची एक्झामिनेशन फीस तुमची पेड केलेली दिसेल. त्याच्यानंतर तुमचं H1 सेशनल मार्क्स या ठिकाणी, त्याच्यानंतर H2 चे सेशनल मार्क्स या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला येस असं दिसेल आणि इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये तुमचं इलिजिबल या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर जे काही सीबीटीचे हॉल तिकीट येतील तुम्हाला या ठिकाणी सीबीटीचे हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणाहून डाउनलोड करता येतील. त्याच्यानंतर तुमचा जो काही फर्स्ट इयरचा मार्कशीट आहे तो फर्स्ट इयरचा मार्कशीट या ठिकाणाहून तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि सेकंड इयरचा मार्कशीट तुम्हाला या ठिकाणाहून डाउनलोड करता येईल. बघा, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे तुम्हाला मार्कशीट या ठिकाणाहून मिळून जातील. त्याच्यानंतर थोडंही जसं स्क्रोल करता तुम्ही खाली तर या ठिकाणी बघा
प्रिंट सर्टिफिकेट असं या ठिकाणी नाव आहे, म्हणजे तुमचं या ठिकाणी ITIची सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खाली या ठिकाणी जर बघता तुम्ही प्रिंट कॉन्सोलिडेट मार्कशीट, तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ITIचे 2 मार्कशीटचं कंबाईन मार्कशीट तुम्हाला या ठिकाणाहून मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ITIची मार्कशीट आणि तुमची सगळी डिटेल्स या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. फक्त या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डिटेल्स टाकता, त्या डिटेल्स टाकताना तुमच्या हॉल तिकीटवरील 2 कट करून या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट आर टाकायचं आहे. आर टाकून तुम्हाला जसंही तुमचा रोल नंबर आहे, तो रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि वडिलांचं नाव टाकत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, जी की तुमच्या वडिलांचं नाव कॅपिटल लेटर्समध्ये या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या हाताने या ठिकाणी टाकायचं नाही आणि कॅप्चा जसं तसा टाकून या ठिकाणी तुम्हाला सबमिट केल्याच्या नंतर तुमची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणाहून डाउनलोड करता येईल. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.